नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सगळे? चला तर आता तुमच्यासोबत एक रेसिपी शेअर करते. याचा शॉर्ट तर तुम्ही अगोदर बघितलाच होता, पण 1-2 जणांनी याची फुल रेसिपी मागितली, त्यामुळे आता फुल रेसिपी टाकते आहे. तर आपण त्या दिवशी बनवलं होतं गार्लिक ब्रेड. ते माझं खूप फेव्हरेट आहे आणि हे मी घरी बनवणं भरपूर प्रेफर करते. तर कधी-कधी घाई-गडबडीत नुसतं आपला काय केला, थोडासा लसूण बारीक चिरला किंवा बारीक किसला, तर तसाच मी यूज करते. पण आज जरा चांगला एकदम टाईमशीर मुदत होती आपल्याकडे. त्याच्यामुळे मस्तपैकी लसणाच्या पाकळ्या सोलल्या, गरम तेलामध्ये छान अशा ब्राउन केल्या. पण एक गोष्ट मात्र मी विसरले. बटर अगोदर बाहेर काढून ठेवायचं विसरल्यामुळे तो गरम-गरम लसूण जो आहे तो मी काय केला त्या बटरमध्ये टाकला जेणेकरून ते वितळेल. तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवायची गार्लिक ब्रेड करत असताना तुम्ही बटर अगोदरच बाहेर काढून ठेवायचं जेणेकरून काय होईल, की ते मेल्ट होईल आणि तुमचा तळलेला जो लसूण आहे तो डायरेक्टली असा घ्यायचा खलबत्त्यामध्ये. आणि त्याच्यात टाकायचं बटर आणि मस्तपैकी त्याला काय करायचं ना, रगडून घ्यायचं. आता जसं मी तुम्हाला म्हटलं होतं पाटा नवीन आहे आणि एकदम वापरायला सोप्पा आहे. त्यामुळं असं होतं, की अच्छा काही करायचंय, की चला आपण पाट्यावरच करूयात. कारण ते अगदी चवदार सुद्धा लागतं. चला तर या पद्धतीने काय केलं, की अगोदर थोडासा लसूण जो होता तो रगडून घेतला. आता उरलेलं बटर सगळं त्याच्यात ॲड केलं. आता हे मस्तपैकी एकजीव करून घेऊयात. आता ह्यामध्ये ना आपण थोडेसे स्पाइसेस आणि कोथिंबीर सुद्धा ॲड करणार आहे. तर यासाठी कोथिंबीर मी काय केली ऑलरेडी थोडीशी चिरून ठेवली. तुम्हाला जवळून दाखवते. एकदम फाईन पेस्ट होतीये बघा. हा पाटा मला इतका आवडला ना, हा माझा इतका फेव्हरेट झाला ना, माझ्याकडं दगडाच्या बऱ्याच वस्तू आहेत, पण हा माझा आता काय म्हणतो ना, नंबर 1 फेव्हरेट गोष्ट असणार आहे ही. खूपच सुंदर आहे, एकदम मस्त असं क्रीमी टेक्स्चर येतं, काही पण रगडा एकदम भारी होतं. आता याच्यात थोडीशी ऑरिगॅनो आणि चिली फ्लेक्स टाकलं, त्यानंतरनं कट करून ठेवलेली कोथिंबीर होती ती टाकली. छान असं हलवून एकजीव केलं आणि मस्त असं बॅटर तयार झाले बघा. किती मस्त एकजीव आणि स्मूथ आणि फाईन. कोणी म्हणेल जसं काही आपण मिक्सरमध्ये वाटलंय. मिक्सरमध्ये पण एवढं छान होत नाही जितकं या पाट्याने काम केलेलं आहे. चला तर आता काय केलं, एक माझ्याकडे पिझ्झा बेस ऑलरेडी होता. मग या पिझ्झा बेसवर अगोदर थोडेसे कट घेऊन ठेवले, कारण नंतरनं पुन्हा कट करायला प्रॉब्लेम होतो. तर आता हा पिझ्झा बेस थोडासा मी एक लाइनिंग मारून घेतल्यानंतरनं आपण जे वाटलेलं मिक्सचर होतं ते त्याच्यावर मी लावून घेतलं. मस्तपैकी थिक असं सगळीकडून छान पद्धतीने तुमचं जे बटर, गार्लिक आणि कोथिंबीर आणि स्पाइसेसचं मिक्सचर आहे ते व्यवस्थित स्प्रेड करून घ्यायचं आणि त्यानंतरनं त्याच्यावर माझा फेव्हरेट इन्ग्रीडियंट म्हणजे काय आहे, की चीज. तो टाकायला मात्र विसरायचं नाही. हां, आता गार्लिक ब्रेडवर चीज टाकणं मस्टच आहे का? तर नाही, तुमच्या चॉईसनुसार. तुम्ही एवढं सुद्धा काय करू शकतात, असंच तुम्ही बेकिंगसाठी ठेवू शकता. मी आणि आदू आहे ना मात्र चीज घालायचं कधीही विसरत नाही. आमच्या दोघांचा पण फेव्हरेट इन्ग्रीडियंट आहे तो. कारण कितीही खा, फॅट्स काही वाढत नाही शरीरामध्ये. मग काय होऊ द्या खर्च, नाही होत आपली तब्येत तर काय हरकत आहे मग. पाहिजे तेवढा चीजचा भडीमार करायचा मस्तपैकी. त्याच्यावर पुन्हा एकदा थोडंसं चिली फ्लेक्स आणि ऑरिगॅनो टाकलंय. आणि आता आपला गार्लिक ब्रेड रेडी आहे आपल्या एअर फ्रायरमध्ये जाण्यासाठी. मस्तपैकी एअर फ्रायरमध्ये ठेवलेलं आहे मंडळी. आता एअर फ्रायर नसेल तर काय करायचं घाबरायचं नाही. आपली कढई घ्यायची, त्याच्यावर खाली छोटंसं एखादी वाटी किंवा मग एखादं स्टँड ठेवायचं आणि त्याच्यावर काय करून द्यायचं, मस्तपैकी काय करायचं, की ते तुम्ही रेडी केलेलं गार्लिक ब्रेड ठेवून द्यायचं. तर आता मस्तपैकी आम्ही रेडी करत होतो गार्लिक ब्रेड. आज आलेली होती दीदी. दीदीला म्हटलं, "तुला पण मस्त काहीतरी खाऊ घालते." दीदी वाट बघत होती, की मावशी पण आता काय बनवते? तर तिला म्हटलं, "थांब आता तुला एक रेसिपी बनवून दाखवते." आणि मग काय, लावला आपला गार्लिक ब्रेड मस्तपैकी एअर फ्रायरला. तोपर्यंत चहा ठेवला आमच्या दोघींसाठी. आता गार्लिक ब्रेड म्हटलं मस्तपैकी त्याच्यासोबत चहा हवाय आणि ऑलरेडी अदूसाठी थोडंसं मी सोया चंक्स केले होते. तर सोयाबीन पण होतं भिजवलेलं, जे एक्स्ट्रा झालं होतं. मग म्हटलं आता त्याचाही काहीतरी आयटम करून टाकूयात वाया जाण्यापेक्षा. तर मग आपला जो फ्राईंग पॅन आहे किंवा मग एक छोटंसं आपलं जे आपण फोडणी देतो ते भांडं आहे ते घेतलं. त्याच्यामध्ये थोडंसं ऑइल टाकलं. त्यानंतरनं ते भिजवलेले सोयाबीन्स होते त्यातलं पाणी काढलेलं होतं. तर ते टाकलं. त्यानंतर थोडंसं मीठ, चिली फ्लेक्स जेणेकरून त्याला थोडंसं तिखट मिठाचा फ्लेवर येईल. आता अद्वैत तर काय वाट बघत होता, की कधी एकदाचं गार्लिक ब्रेड होतंय आणि मी खातोय. चला आता मस्तपैकी काय केलंय छान असं हे मिक्स करून घेतलंय. आणि मेन म्हणजे काय झालं ना, की गार्लिक ब्रेड माझी आणि मिस्टरांची दोघांची फेव्हरेट गोष्ट आहे. पण आज ते गेलेले होते ऑफिसला. ते घरी नसल्यामुळं फक्त मी, अद्वैत आणि दीदी आम्ही तिघंच होतो. मग छान पद्धतीने दोघींसाठी थोडासा चहा ठेवला. तोपर्यंत आपले इकडे जे सोयाचे चंक्स होते ते पण रेडी झाले. ते एका बाउलमध्ये काढले छोट्याशा. चहालाही उकळी आली. त्यानंतर मस्तपैकी दोघींसाठी चहाचा कप रेडी केला.
आणि तोपर्यंत तर आपली रेसिपी होतच आलेली होती. झटकीपट म्हटलं तर चला मस्तपैकी ट्रेमध्ये घेऊयात. थोडंसं ऊन पडलेलं होतं गॅलरीत आणि तिथे बसूयात गप्पा-टप्पा करत मस्तपैकी आपला नाश्ता आपण एन्जॉय करूयात. चला तर हे बघा या पद्धतीने आपला जो ब्रेड आहे तो रेडी झालेला आहे. आता हा ब्रेड बाहेर काढून घेऊयात. ऑलरेडी आपण त्याच्यावर कट दिल्यामुळे तो लगेचच सेपरेट झाला. त्यानंतर मस्तपैकी बाउलमध्ये घेतला आपला तयार झालेला गार्लिक ब्रेड आणि बसलो गॅलरीमध्ये. तुमच्यासोबत पण थोडासा व्हिडिओ शेअर करते मंडळी. नक्की बनवून बघा. एक नंबर झालेला होता. मी तुम्हाला एक्सप्लेन पण नाही करू शकत. चला तर आपली रेसिपी आवडली असल्यास आपल्या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आता भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.